चोरीची दुचाकी विक्रीसाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने मार्केट यार्ड परिसरात एका पानपट्टीजवळ पोलिसांनी सापळा लावला। दुचाकी घेऊन आलेल्या अमित विश्वकर्मा आणि सूर्याजी जाधव यांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 1,30,000च्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या। कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दुचाकी चोरट्यांचा तपास करत आहेत। दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी विकास चौगुले आणि सनीराज पाटील यांना दुचाकी चोरट्यांविषयी मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक संतोष डोके यांच्या नियोजनाप्रमाणे 16 डिसेंबर रोजी मार्केट यार्ड इथं सापळा लावला होता। या ठिकाणी असलेल्या पानपट्टीजवळ अमित विश्वकर्मा आणि सूर्याजी जाधव हे दोघे जण दुचाकीवरून आले। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर या दोघांनीही अयोध्या हॉटेल, CBS स्टँड परिसर आणि भवानी मंडप इथल्या पार्किंगमधून 1.5 वर्षात दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 1,30,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत।